नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही मंथली आणि वीकली एसआयपी मध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्ट करू शकता. भरपूर लोकांचे प्रश्न होते की आपण मंथली एसआयपी मध्ये तर इन्व्हेस्ट करतो, बट वीकली एसआयपी मध्ये आपण कशा प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये प्रोसेस सांगेन की कशा प्रकारे तुम्ही वीकली एसआयपी किंवा मंथली एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आता या ठिकाणी मी धन प्लॅटफॉर्मचा यूज केला. धन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर प्लॅटफॉर्मवरती लॉग इन केल्यानंतर एक अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला ओपन होईल. त्यानंतर इथे खालच्या साईडला तुम्ही बघू शकता म्युच्युअल फंड्स, त्यावरती मी क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर भरपूर सारे म्युच्युअल फंडचे ऑप्शन इथे येतात. जसे की हाय रिटर्न्स वाले इंडेक्स फंड्स असतील, टॉप रेटेड स्कीम्स असतील, लिक्विड फंड्स असतील, लार्ज कॅप असतील, तर कोणत्याही एका सेक्टरवरती तुम्ही क्लिक करू शकता. आता या ठिकाणी मी हाय रिटर्न्स वरती क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर सारे जे म्युच्युअल फंड आहेत ते या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आलेले आहेत. आता या कोणत्या पण एका म्युच्युअल फंड वरती मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली एक ऑप्शन आलाय इन्व्हेस्ट नाव. तर आता या ठिकाणी मी इन्व्हेस्ट नाव वरती क्लिक करतो आणि भरपूर सारे या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध आहेत. जसं की तुम्ही एसआयपी करायची आपल्याला का वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची, तर आपल्याला एसआयपी करायची. एसआयपी वरती मी क्लिक केलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता अमाऊंट किती. आता या ठिकाणी 2,500 रुपये अमाऊंट आहे. जर तुम्हाला 2,500 एका महिन्याला एसआयपी करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट टाकायची. तुम्ही अमाऊंट चेंज करू शकता. 2,500, 2,000, 3,000, 1,000 रुपये जे काय तुम्हाला वाटेल. आता या ठिकाणी बाय डिफॉल्ट 2,500 आहे, 30 ठेवूया आपण. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला कोणत्या तारखेला तुमचा एसआयपी चालू करायची ती तारीख तुम्ही टाकू शकता. त्यानंतर त्या खाली मंथली ऑप्शन आहे आणि त्या बाजूला आहे वीकली ऑप्शन. आता मंथली वरती क्लिक करून जर इन्व्हेस्ट ॲज एसआयपी केलं तर तुमची महिन्याची एसआयपी चालू होईल 21 तारखेची. ठीक आहे, 2,500 रुपयाची. तर आता या ठिकाणी मी जर वीकली वरती क्लिक केलं तर वीकली वरती तुम्ही बघू शकता तुम्ही आठवड्याला 2,500 रुपयाची एसआयपी करायची, 500 रुपयाची करायची, 1,000 रुपयाची करायची, ते पण सेट करू शकता. आता या ठिकाणी मी वीकली केलंय. आता वीकली वरती जर मला एसआयपी करायची असेल 2,000 रुपयाची तर मी या ठिकाणी 2,000 अमाऊंट टाकली, वीकली सेट केलं आणि त्यानंतर डे कोणत्या डेला तुमची एसआयपी कट झाली पाहिजे ते म्हणजे मंडे, ट्यूजडे, वेनसडे असं तुम्ही डे पण सेट करू शकता. आणि त्यानंतर खाली इन्व्हेस्ट ॲज एसआयपी यावरती मी क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन साठी ओटीपी येईल. आता तो ओटीपी आपण टाकून घेऊया. तर या ठिकाणी मी ओटीपी टाकतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तशा प्रकारची विंडो ओपन झाली. यामध्ये तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. यामध्ये 2 आयपी आहेत. बाय यूपीआय म्हणजे तुम्ही डायरेक्टली तुमचं जे बँक अकाउंट लिंक आहे त्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता आणि तुमची एसआयपी चालू होऊन जाईल. बाकी एसआयपी करण्याची खूपच सोपी पद्धत आहे. म्हणजे मंथली आणि वीकली दोन्ही बेसिसवरती तुम्ही एसआयपी तुमची करू शकता धन प्लॅटफॉर्म थ्रू. बाकी कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.